आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बुलढाण्यामध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली। याबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी बोलणी झालेली होती। या युतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कोट्यातून 50-50 फॉर्म्युलाही जाहीर करण्यात आलाय। बुलढाण्यातील 11 नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ही युती असेल असं देखील यावेळी जाहीर करण्यात आलंय। बाळासाहेब आंबेडकर यांना प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे हर्षवर्धनदादा सपकाळ हे भेटले होते आणि त्यांनी महाराष्ट्रभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जातीयवादी पक्ष जे आहेत त्यांना बाजूला ठेवण्यासाठी एकत्र येण्याची विनंती केली होती आणि त्या दोघांची झालेली जी चर्चा आहे त्याला अनुषंगून आदरणीय बाळासाहेब यांनी वंचितच्या बुलढाणा जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना दिल्या। एकत्रितरित्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढण्याचा निर्णय बहुजन वंचित आघाडी आणि काँग्रेस यांनी घेतलेला आहे। पंचायत राजची निवडणूक असते, ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि बऱ्याच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की ताई आपण कुणासोबत तरी गेलं पाहिजे आणि ते म्हणजे शाहू फुले आंबेडकरवादी विचाराची जी विचारसरणी असेल ती काँग्रेसची जुनीच विचारसरणी आहे आणि काँग्रेसचा आणि वंचित बहुजन आघाडीचा मतदार सुद्धा एकच आहे आणि त्यामुळे ही आघाडी करण्यासाठी आमच्या वरच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या अध्यक्षांनी पुढाकार घेतला आणि आमच्यावर ते सोपवलं आणि सकारात्मक अशी आमची ही युती झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।